आज महायुतीतर्फे एक पत्रकार परिषद म्हणून आपण सर्वांना इथं बोलवलं आहे. महायुतीचे सर्व घटक पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये एकत्र येऊन शिरूर लोकसभेचे उमेदवार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा प्रचार अत्यंत जोराने सर्व ठिकाणी आता चालू आहे ते आपण हे पाहतात. प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज प्रत्येक गावात महायुतीच्या समन्वय समिती स्थापन करून तिथल्या लोकांना प्रचाराच्या बाबतीत अवगत करून आपल्या उमेदवाराची भूमिका समजावून सांगून एनडीए गव्हर्नमेंट पुढे काय करेल याचे सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगून आजपर्यंत ज्या उमेदवाराला आपण निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर त्यांच्याबद्दलचा जनतेच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमनिरास आहे. हा ग्राउंड रिॲलिटीचा रिपोर्ट आहे. हा मी नाही सांगत तर तुम्ही जरी गेले तरी तुम्हाला दिसेल. पण सध्या चित्र हवा एक वेगळ्या पद्धतीने ते जरा त्या फिल्म लाईनमध्ये असल्यामुळे ते कसं निर्माण करायचं हे त्यांना खूप अधिक चांगलं माहीत आहे. पण आम्ही जनतेमध्ये काम करणारे माणसं आहोत. मी असेल, शरददादा असेल, आशाताई असेल, आम्ही सगळेजण लोकांच्या हितामध्ये लोकांच्या सुखदुःखासाठी राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी आमचे राजकीय जरी प्रतिस्पर्धी असले तरी मी त्यांच्यामध्ये राहून काम केलेलं आहे. आणि म्हणून लोकांना असा नेता पाहिजे जो जनतेमध्ये राहून जनतेच्या हिताचा जनतेच्या विकासाचा दृष्टिकोनातून विचार करून पुढे जाईल. शेवटी आम्ही राज्यकर्ते म्हणून जे काही काम करतो हे जनतेच्या हितासाठी आम्ही काम करतो. आणि म्हणून शिरूर लोकसभेमध्ये यंदा जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही ते चित्र परिवर्तित करण्यामध्ये काही प्रमाणात यश प्राप्त केलेलं आहे. आणि मला खात्री आहे जेव्हा मतदान होईल त्या मतदानाच्या दिवशी जुन्नर तालुक्यातून शिवाजीदादा आढळराव पाटील यांना कमीत कमी 30,000 मताचं मताधिक्य मिळेल अशी आम्हाला सर्वांना ती खात्री आहे. मी आज आपणा सर्वांना इथं याच्यासाठी बोलवलेलं आहे की आपल्या मार्फत जुन्नर तालुक्याच्या जनतेला आम्हाला आमंत्रण करायचंय, विनंती करायची आणि त्यांना सर्वांना आवाहन करायचं आहे की उद्याच्या 8 तारखेला म्हणजे 8 मेला संध्याकाळी 5:30 वाजता ओतूरच्या मार्केट यार्डच्या आवारामध्ये सन्मान्य अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या जाहीर मेळावा होणार आहे, जाहीर सभा होणार आहे महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ. आणि म्हणून त्या मेळाव्यासाठी महायुतीतल्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व सरपंचांनी, सर्व जुन्नर तालुक्याच्या आम जनतेने त्या मेळाव्याला अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी तिथं जरूर यावं. आणि ते विचार ऐकल्यानंतर निश्चितच आपल्या तालुक्याला कशा पद्धतीची दिशा मिळेल हे आपल्याला सर्वांना ते समजेल. विशेषतः आत्ताचं जे एनडीए सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे असं बनवण्याचं काम सध्याचे उमेदवार ते करत आहेत. कालची घटना सांगतो. जेव्हा कांद्याची निर्यात बंद झाली, जरी आत्ताच्या आमच्या सरकारच्या माध्यमातून जरी निर्यात बंदी झाली असली तरी त्याचं समर्थन आम्ही कुणीही केलेलं नाही. आम्ही वारंवार प्रयत्न करून दादांना सांगून, एकनाथ शिंदेंना सांगून, फडणवीस साहेबांना सांगून, नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा साहेब, पियुष गोयल साहेब यांच्यापर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या भावना त्या कळवल्या आणि पार्शल निर्यात बंदी त्यांनी उठवली. ती उठवल्यानंतर कांद्याचे भाव हे जवळपास 25 ते 30 रुपयापर्यंत गेले. आणि हे भाव वाढल्यानंतर काँग्रेस पक्षाने दिल्लीमध्ये काल कांद्याचे भाव वाढले म्हणून आंदोलन केलं. म्हणजे दुटप्पी भूमिका हे विरोधकांची आपल्याला तिथं दिसून आलेली आहे. शेतकऱ्यांचे विरोधी म्हणायचं आणि शेतकऱ्यांच्या पत्रात जेव्हा दान मिळतंय तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या उलट हे करायचं. ठीक आहे, सरकार कुठलं जरी असलं, पॉलिसीजमध्ये जरी थोडंसं फ्लक्च्युएशन प्राईस झालं, शेवटी भाजीपाल्याची आवक जावक ते सगळ्या गोष्टी दादा चांगले सांगू शकतील कारण त्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत. पण तरी सुद्धा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आम्ही करतोय, शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करतोय. आमचे जरी नेते, आमचे जरी सरकारच्या माध्यमातून अशी पॉलिसी आली तर आम्ही कधी त्याचं समर्थन केलेलं नाही.
म्हणून आम्ही प्रयत्न करतो की त्या सत्तेमध्ये असताना आपल्या शेतकऱ्याच्या हिताचा कसा फायदा होईल. पण हे फक्त निवडणुकीपुरतं शेतकऱ्यांच्या प्रती कळवळा आणतात. आत्ताचे विद्यमान खासदार जिथं जाईल तिथं फक्त हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहे आंदोलनं करतात. हे फक्त निवडणुकीपुरतं राजकीय दृष्ट्या डोळ्यासमोर ठेवून करतात. जर त्यांना शेतकऱ्यांचा खरंच कळवळा होता तर मागे पण जेव्हा कांद्याच्या बाबतीत आंदोलन केलं, धनंजय मुंडे उतरून आले होते, तेव्हा ते का नाही आले? तेव्हाही आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते समरस होऊ शकले नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, माणूस चांगला वाटतो, बोलायला चांगला आहे, पण जे लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून एखाद्या नेत्याने काम केलं पाहिजे तो पिंड त्यांच्यामध्ये नसल्यामुळं ते काही करू शकणार नाही. नाहीतर पुढचे 5 वर्ष अजूनही आपल्या शिरूर लोकसभेला एक चांगला खासदारापासून आपल्याला मुकावं लागेल. याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलाय, मी घेतलाय, आपण सगळ्यांनी घेतलाय. म्हणून मला आपल्या मार्फत जुन्नरच्या आम जनतेला विनंती करायची आहे की 8 तारखेला अजितदादांच्या सभेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. जनतेने ती सभा ऐकल्यानंतर ज्या काय गोष्टी उघडकीस येणार आहेत त्यातून निश्चित कळेल की कोण सच्चा आहे आणि कोण झुटा आहे. जेणे उमेदवारांनी त्याचा प्रचार करण्याचा त्याला अधिकार आहे. तो इतर विरोधी उमेदवारांवर त्याच्या पॉलिसीवर टीका करतो, हे पण मला मान्य आहे. पण एकच वाक्य मी सांगेन की आपल्याला कामाचा माणूस निवडून द्यायचा आहे का बिनकामाचा. आणि कामाचा माणूस जर निवडून द्यायचा असेल तर तो कोण आहे हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही. आम्ही कामाच्या माणसाच्या मागं आम्ही सगळेजण उभा आहोत. आम्ही जरी मागच्या वेळेस एकमेकाच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली जरी असली तर यांनी प्रतिनिधित्व केले, मी आत्ता करतोय. पुढं काय होईल ते आम्ही आमच्या पद्धतीने बघू. पण आज आम्ही काय एकत्र आलोय की कामाचा माणूस आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे. म्हणून 8 तारखेच्या सभेला आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. जय शिवराय. दादा बोलतो. जय शिवराय. सन्माननीय अजितदादा पवार पालकमंत्री आपल्या पुणे जिल्ह्याचे, आणि आपल्याला कल्पना आहे की लोकसभेची जी निवडणूक आता जी होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीचा आता अंतिम आठवडा आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे. बारामतीचं आज मतदान चालू आहे. ते संपल्यानंतर पालकमंत्री महोदय आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब यांची ओतूर या ठिकाणी उद्या सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे. त्यांचं मार्गदर्शन होणार आहे. माझी विनंती राहणार आहे तमाम माझ्या पुढे मायबाप जनतेला, जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला माझी विनंती राहणार आहे. हल्ली काय होतंय, लोकशाहीचा स्तर बदलला. मला तो काळ आठवतोय. इंदिरा गांधींची सभा लागली, यशवंतरावांच्या सभा लागल्या. मी या सगळ्या सभा पाहत पुढे आलेलो. शरद पवार साहेबांच्या मी अनेक सभा पाहिल्या. मी वयाच्या खूप लहानपणापासून या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहे. आणि मागच्या 50 वर्षामध्ये मी एक मोठा बदल पाहिला आहे. हल्ली काय असं वाटतं सर्वांना की खासदारांना खासदारकीची गरज आहे, आमदारांना आमदारकीची गरज आहे, आम्हाला कुणाची गरज नाही. हे त्यांना व्हायचे खासदार, हे त्यांना व्हायचे आमदार, त्यांना व्हायचे पंतप्रधान. ही भावना अतिशय वाईट आहे. तुम्हाला ठरवायचंय, तुमच्या एका मताने ठरवायचं की कुणाला खासदार करायचंय, तुम्हाला ठरवायचंय कुणाला आमदार करायचंय. तुम्ही घरातून बाहेर पडलं पाहिजे. सभेला सुद्धा तुम्ही स्वइच्छेने म्हटलं पाहिजे की होय मला विचार ऐकायला यायचे आणि सर्वांचे विचार ऐका ना. असं नाही की केवळ आम्ही महायुतीचे ते आमचे विचार ऐका, महाआघाडीचे पण विचार ऐका. तुम्ही बाहेर पडले नाही, सामील झाले नाही, विचार ऐकले नाहीत. आणि तुम्हाला सांगू का, जगामध्ये काही जरी झालं शेवटी विचारांशिवाय हे जग चालणार नाही. आणि सुरुवातच तिथून झालेली आहे लोकशाहीची, विचारांची लोकशाही जी बंतरलेली आहे, जी घटनेने आपल्याला दिलेली आहे. ती घटना विचारांनी उभी केली डॉक्टर बाबासाहेबांनी. आणि आपण सर्व मंडळी त्या दृष्टीने प्रवास करतोय. खूप लोक गैरसमज करतात. घरी बसून काही लोक म्हणतात की तुमचं आरक्षण जाईल.
कोण म्हणतं की तुम्हाला माहित नाही की आता एकाधिकारशाही चालू होईल, पण असं नाहीये. भारताचा 75 वर्षांचा प्रवास पाहिला, 60 वर्ष काँग्रेसने कारभार केला. आता मागच्या 10 वर्षामध्ये आदरणीय प्रमुख नेते नरेंद्र मोदी साहेब काम करतायत. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये केवढा मोठा बदल झालाय. भारताचं जगाच्या पातळीवरचं मान सन्मानाची भूमिका कशी उभी राहिली तुम्ही आता सर्वांनी पाहा ना एकदा. मी सुद्धा अनेक प्रवास केले, आपल्यापैकी काही लोकांनी अनेक प्रवास केले असेल देशाच्या बाहेर जाऊन. भारत म्हटलं की लोकांची त्यावेळेला पाहायची नजर ही जसे काय आम्ही कोणतरी चोर आहोत आणि आमच्याकडे अतिशय वाईट नजरेने पाहिजेची नजर जगाची होती. ती नजर मात्र भारताची बदलायला एकमेव माणूस कारणीभूत ठरला, त्यांचं नाव आहे नरेंद्रजी मोदी साहेब. बरं, येऊन जाऊन आपण आपला विचार करतो, मी, माझी बायको, माझी मुलं, माझं कुटुंब, होय हे सर्व विचार केलाच पाहिजे. पण त्या अगोदर प्रथम राष्ट्र आहे. मी माझ्या देशाचा विचार करेल. कोण आहे तो देशाचा नेता की जो सन्मानपूर्वक भारताचा सन्मान, भारताचा मुकुट हा जगासमोर अतिशय वैभव संपन्नतेने उभे करेल. मी बाकीच्या सगळ्या नेत्यांना नाव नाही ठेवणार. इंदिरा गांधींनी त्यांच्या काळामध्ये चांगलं काम केलं, राजीव गांधींनी पण त्यांच्या काळात त्या परीने चांगलं काम केलं. परंतु डायनामिक काम फक्त एकाच माणसाने 75 वर्षामध्ये केलं, त्यांचं नाव आहे नरेंद्रजी मोदी साहेब. आणि त्यांचं काम पाहून आपण सर्वांनी देशाच्या पातळीवर निवडणूक दिली पाहिजे. आजही आपण अडकून आहे कोल्हे का आढळराव. आजही आपण अडकून आहे की माझं काय होईल, मला काय मिळेल, मला काय भेटेल, माझा फायदा कशात आहे. मला असं वाटतं की ही लोकशाहीची थट्टा आहे. आपण मोदी साहेबांना सन्मानपूर्वक जर पाहत असेल, देशाचा जर विचार करत असाल आणि आपल्याला तळमळ, लोकशाही तळमळ सगळ्यांना पाहिजे. आपण म्हणतो राजकारणा वाचून माझं काही राहत नाही, पण मी तुम्हाला सांगतो राजकारणाशिवाय सुद्धा तुमचं काही चालणार नाही. हा देश राजकारणावर उभा आहे. संपूर्ण पॉलिसीज ठरतात, निर्णय ठरतात आणि या सगळ्या निर्णयामध्ये आपण सगळी 140 कोटी जनता त्याच्यामध्ये सफर करत असतो. आता त्यामुळे मला विनंती करायची आहे, उद्याच्या सभेला आम्ही तर आमंत्रण केलंय, आदरणीय आमदार मोदयांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन केलेलंच आहे. पण भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि आमचे सर्व घटक असतील, RPI असेल, त्याप्रमाणे रासपा असेल, ह्या सगळे जे घटक आहेत सर्व पक्षीय, हे मनसे असेल आमचं, या सगळ्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तमाम असलेल्या मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की उद्याच्या 5 वाजताच्या वेळेला सायंकाळी ओतूर या ठिकाणी, उद्या म्हणजे कसं आहे, उद्याची तारीख पण सांगतो. उद्या म्हणजे काय व्हायचं, त्याचा समासापाची प्रदूषण दिवशी उद्या तुम्ही समजायचे. तर उद्याची तारीख आहे 8 तारीख. 8 तारखेला उद्या सायंकाळी 5 वाजता ओतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या मार्केट यार्डला ही सभा आहे. आपण मोठ्या ताकदीने तिथे यावं. विचारांची लढाई आणि विचारांचं सुरू लुटायला तुम्ही यावं आणि त्याच्यामधून खरं तर आपल्याला सगळ्या लोकशाहीचा स्तर कळणार आहे. आणि मला असं वाटतं की शिवाजी आढळराव पाटील यांचं समर्थन आम्ही का करावं, आमच्यासारखी माणसं का करतात. तर मी सुद्धा त्यांच्यावर 20 वर्ष काम करतोय आणि मी 20 वर्ष, मागच्या 15 वर्ष सुद्धा आताची 20 वर्ष मी त्यांचा झेंडा खात्यावर घेतलेला आहे. का तर शिवाजी आढळराव पाटील मला जनमानसामध्ये दिसले, कधी फोन केला तर त्यांनी फोन उचललेला आहे. आणि माझं आजही आव्हान आहे, जर फोन 0 मिनिटामध्ये उचलला जातो तर याचा अर्थ तो मतदाराचा रिस्पेक्ट होतो. हा पहिला रिस्पेक्ट आहे, हा पहिला सन्मान आहे. कोणीतरी मला विचारतंय, कोणीतरी माझी दखल घेते, त्यांच्या स्क्रीनवर मोबाईलचा नंबर सेव्ह असेल किंवा नसेल मला माहित नाही, पण हॅलो कोण बोलतोय, साहेब मी ह्या गावातून अमुक बोलतोय, माझी अशी अडचण आहे, माझी ढिपी जळाली हो. जर बोलता का तुम्ही मनसरच्या तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांना, माझं त्या ठिकाणी जे पीक आहे ते पीक आता जळत चाललेलं आहे, मला कुणाचा आधार नाहीये साहेब, तुम्ही जर फोन केला तर मला तेवढं लवकर डीपी मिळेल. हे ऐकणं सुद्धा माझ्या दृष्टीने लोकशाहीमध्ये फार महत्वाचं आहे. आणि हे काम शिवाजी आढळराव पाटलांनी अनेक वर्ष करताना पाहिलेलं आहे. सर्वसामान्य आणि सर्वसामान्यांसाठीच तर खरं ही लोकशाही आहे आणि ही लोकसभा आणि विधानसभा आहे. म्हणून माझी विनंती आहे की शिवाजी आढळराव पाटलांच्या उद्याच्या प्रमुख प्रचार सभेला आपण सर्वांनी यावं. नुसतं यावंच नाही तर आम्ही त्या योग्यतेच्या दिशेने एक योग्य उमेदवार तुमच्या समोर उभा केलेला आहे. आपण त्यांची पारख करून प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून सुद्धा द्यावं आणि या तालुक्यातून त्यांना जे काय आता चर्चा करतात लोक वेगळ्या त्या चर्चेला आपण मतातून उत्तर द्यावं. एवढंच बोलतो. जय शिवराय. दादा, आपण आता जे बघणार प्रश्न आहे माझा, निवडणुका म्हटलं
की आमदार अतुल बेनके, शरददादा सोनवणे आणि आशाताई भोसले हे परस्पर विरोधी उमेदवार हे लोकांना माहीत आहे. महायुतीचं नाव खाली तुम्ही तिथे एकत्र आलात, परंतु तुम्ही पाहिलं असेल की मागच्या आणि आढळराव साहेबांना मतदान करा तुम्ही भावनिक आवाहन करतायत नागरिकांना. तुम्ही पाहिलं मागच्या पंचवार्षिकमध्ये तुम्ही बिनी कॅन्डिडेट असताना नागरिकांनी अतुल बेनके यांना निवडून दिलं. तर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सगळ्या वागण्यामुळं जे नागरिक किंवा जे कार्यकर्ते तुमच्यावर एकनिष्ठ आहेत तुमच्याकडून त्यांच्या भावनेशी त्यांच्या निष्ठेशी खेळ होतं असं वाटत नाही? बघा, मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, निष्ठा या सगळ्यांच्या आता कामाच्या आणि देशाच्या आणि समाजाच्या हिताच्या झालेल्या आहेत. वैयक्तिक निष्ठा जर तुम्ही वाहत गेलात तर याचा काय परिणाम होतो हे मागच्या 5-10 वर्षात आपण पाहिलेला आहे. जो कामाचा, तो देशाचा, तो मातेचा आणि तो माणसाचा. मग आमच्यामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. आम्ही मित्र आहोत, आम्ही काही शत्रू नाही. आशाताई ह्याच आमच्या मातेच्या भगिनी आहेत, अतुल शेट्टी ह्याच मातेचे आमचे बंधू आहेत. आणि आम्ही सगळे किंवा आणि इतर जे काय उद्या स्पर्धक असतील, जितके काही लोक या तालुक्यातून, लोकशाही आहे, 50 लोकांनी आमदारकीचा फॉर्म भरावा ना, अडचण काय? मतदारांनी किती झेंडे बदलायचे? मतदारांनी झेंडा बदलायचाच नाही. कुठल्याही कार्यकर्त्यांनी आपल्याला जो योग्य माणूस वाटतो, जसं मी अनेक वर्ष मी बाळासाहेब ठाकरेंना मानणारा कार्यकर्ता, गेले 20 वर्ष काम करतो, सगळ्या स्तरावर सगळ्या पदावर काम केलं मी आल्यापासून. पण मला एकनाथ शिंदे साहेबांचं काम आवडलं, कारण मी न्याय देऊ शकलो, बिबट सफारी आणू शकलो, कामं करू शकलो, जुन्नर शहराला पाण्याची पाईपलाईन आणून देऊ शकलो आपल्या नॅचरल पद्धतीने, आणि त्याप्रमाणे अनेक रस्ते आपण आणू शकलो. कुठलाही पद नसताना जर समाजाची कामं होत आहेत, बघा जुन्नरची कामं तिघही माणसं करतायत, त्या तिघांमध्ये कोण सरस आहे याचा विचार करूनच मतदान होईल. आणि मला असं वाटतं, बघा, कोणीही कुणाला विचारांना बांधील राहायला पाहिजे. निष्ठा ही विचारांची असली पाहिजे. छत्रपती शिवरायांचे आम्हाला विचार पट्टा म्हणून आम्ही छत्रपती शिवरायांना मानतो, उभा महाराष्ट्र मानतो, देश मानतो, शिवरायांचा जय जयकार होतो. म्हणून मला असं वाटतं, मी इथून मागे सुद्धा म्हटलो की अनेक पंतप्रधान झाले, त्यांना कुठेही आम्ही त्यांना त्यांची कुठलीही कामाची लाईन कमी न करता मोदी साहेबांनी आपल्याला कसं इंटरनॅशनल लेवलला नेलं आणि भारताचा सन्मान वाढवलाय. मला असं वाटतं नॅशनल लेवलला सुद्धा विरोधकाच्या गळ्यात हात घालायचा आणि ज्यावेळेस वाटत तो हात काढून घ्यायचा, जनतेची दिशाभूलच होती ना. बघा, जनता ही प्रॉपर सगळी मतदार हा कुठलाही कार्यकर्त्याचा घटक नसतो. तुमचा गैरसमज होतोय. कार्यकर्ता हा फक्त या संपूर्ण प्रोसिजर मध्ये फक्त 10% कार्यकर्ता, आणि आम्ही म्हणजे काही तालुका नाही. मेहरबानी करून लक्षात घ्या, 90% जनता मतदार आहे आणि ते निर्णय करत असते. ही आमची असली यंत्रणा आहे. यंत्रणेमध्ये कार्यकर्ते आदलबदल होऊ शकतात ना, पण ते आता नाहीये. ते पूर्वीच्या काळामध्ये, इतिहासाच्या काळात जर जायचं म्हटलं तर कितीतरी सेनापती त्यावेळेला आदिलशाहीच्या दरबारात गेले, तिथून पुन्हा शिवाजी महाराजांकडे आले, पुन्हा शिवाजी महाराज निघले, पुन्हा निजामशाहीमध्ये गेले. हे चालूच राहतं, हे पंक्च्युअल आहे, हे होतच राहतं. कार्यकर्ते माध्यमातून जे सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये आढळरावांनी जे पक्षांतर केले ते लोकांना कुठेतरी आवडलेलं नाही. अशा आढळराव निवडून येत नसताना वाटतं. बघा, मी तुम्हाला अजून अतिशय स्पष्ट सांगतो. चांगला प्रश्न तुम्ही आता उपस्थित केला. हा एकदम जबरदस्त प्रश्न आहे. शिवाजी आढळराव पाटील धनुष्यबाणाचे गेले 20 वर्षाचे उमेदवार होते. 15 वर्ष जिंकले, 5 वर्ष पराभूत झाले, एक 15 वर्ष पराभूत झाले. आता नव्याने उभारी घ्यायची आहे. 3 पक्ष एकत्र आले, महायुती आहे. मला सांगा, आता जे काही समजा परिस्थिती आहे शिरूर लोकसभेमध्ये, 5 आमदार कुठल्या पक्षाचे आहेत? यंत्रणा कुणाकडे आहे? शिवधनुष्यबाणाचे 2 डिवायडेशन झाल्यानंतर आज आमच्या मित्राला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आताशी वाढीला लागलेला आहे. आमच्यामध्ये 2 गट पडले. जे काही जुने लोक आहेत ते पाठीमागे थांबले आणि जे नवीन शिवसैनिक आहेत ते आमच्या बरोबर आले. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कमी वेळामध्ये यंत्रणा लागली पाहिजे. आणि इथली जागा शिरूर लोकसभेची मागच्या वेळेला राष्ट्रवादीने जिंकल्यामुळे या चिन्हामध्ये बदल होऊ शकत नाही असं वर्तून सांगितल्यानंतर महायुतीचे प्रमुख नेते आमच्या वर बसले आहेत. त्यांनी सांगितले का जर लढवायचं असेल तुम्हाला तर घड्याळाच्या चिन्हावर या, आणि जर नसेल लढवायचं तर मग आम्ही दुसरा उमेदवार शोधू. परंतु इथे फाईट करताना दुसरा उमेदवार इतका मुरब्बी, इतका मातब्बर, अनुभवी शिवाजी आढळराव पाटील या शिरूर लोकसभेत दुसरा कुठला नव्हता. आणि म्हणून खूप विचार करून याच्यावर जवळ 7-8 बैठका झाल्या. आणि मग इच्छा नसताना देखील म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा वाटत होतं की शिवसेनेच्या चिन्हावर त्यांनी लढावं. मला सुद्धा वाटत होतं, आम्ही आग्रही होतो. पण ज्या वेळेला इथे अतुल बेनके, शेजारी दिलीपराव वळसे पाटील, नंतर दिलीपराव मोहिते पाटील, भाजपाचे असले महेशदादा लाडगे,
चेतनजी तुपे, हा सगळा विचार लक्षात घेता आणि या सर्वांची चर्चा करून मग यंत्रणा निर्णायक झाल्यानंतर आपण जे म्हणता ही वस्तुस्थिती खरी आहे, जसं आपल्याला वाटतं आम्हाला सुद्धा वाटतं. पण शेवटी काम करणारा माणूस चिन्हाने काम करत नाही, काम करणारा माणूस हा व्यक्ती काम करत असतो. तोच तेच शिवाजी आढराव पाटील. माणसात बदल होत नाही. तुमचं बरोबर आहे हो, पण ते जनतेला पटलं पाहिजे. आता बघा, पक्षावर जर निवडणुका जर झाला असेल तर मनसेसारखा एकमेव माणसाने मग एवढा मोठा 2,500 कोटीचा विकास कुठून केला? चिन्हावर केला का? चिन्ह होत नसतो विकास मित्रांनो. विकास हा माणसाच्या ध्येय बोलीवर त्याच्या असलेल्या कर्तृत्वावर होत असतो. सकाळी 7 वाजता अजितदादा उठतात आणि रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात. आज मुख्यमंत्री राज्याचे 20 तास काम करतात, देवेंद्रजी 20 तास काम करतात. ही कशाची लक्षण आहे? कुणासाठी काम करतात? मोदी साहेब काम करतात 20 तास. मला असं वाटतं तुमच्या डोक्यातून पहिल्यांदा चिन्ह, जात आणि पक्ष जायला पाहिजे. जो माणूस उभा आहे त्याचं कर्तृत्व काय आहे, त्याचं वागणं काय आहे, त्याचं बोलणं काय आहे, त्याची एफएससी काय आहे, त्याचा संपर्क काय आहे, त्याचा जनाधार काय आहे, हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या घटनेच्या लोकशाहीला बळकटी मिळणार नाही. चिन्ह कुणाची कितीही आदला बदल होऊ द्या, पण प्रमुख माणूस काम करणारा कोण आहे? घरामध्ये समजा अशीच गोष्ट असते, आपल्याला 2 उद्या मुलं आहेत आणि एक सकाळी उठून काम करतो आणि एक समजा उठून कामच करत नाही, तर त्यामुळं वडिलांना 2 मुलांपैकी दोन्ही मुलं ती त्यांचीच आहे, पण काम करणारा मुलगा त्या घरामध्ये, त्या कुटुंबामध्ये नेहमी कुटुंबाचा एक आदर्श ठरतो, लोकप्रिय ठरतो, किंबहुना त्या कुटुंबाचा आधार ठरतो. मला असं वाटतं कुटुंब म्हणजे समाजातलं हे कुटुंब आहे आणि या समाजाच्या कुटुंबाला खरी पाठराखण शिवाजी आढराव पाटील. एकही असा रविवार नाही की ज्या रविवारी शिवाजी आढराव पाटील लाडेवाडीमध्ये बसलेले नाही. दादा, तुम्ही सुरुवातीला सक्रिय नव्हता, तुमचा तसा आरोपही झाला की तुम्ही सक्रिय नाही किंवा प्रचार यंत्रणा अतिक्रमण करतायत, त्याबद्दल काय सांगा? मला नाही बघा, पक्ष थोडा बदलल्यानंतर प्रमुख पक्षाच्या ठिकाणी सन्माननीय अतुलजी आलेले, ते काय नाकारता येणार नाही. जे वास्तव्य आहे लोकशाहीच्या प्रमाणे ते आपण स्वीकारलं पाहिजे. ते आता घड्याळाच्या चिन्हावर प्रमुख उमेदवार आहे. ह्या वाटाघाटी झाल्या, आम्ही सगळे एकत्रच होतो. सुरुवात आम्हीच करून दिलेली आहे. हे झालं, हे झालं. आशाताई थोड्याशा लेट आमच्यामध्ये समावेश झाल्या, पण आम्ही दोघं सुरुवातीपासूनच आहे. शिवाजी आढराव पाटील हे माझे प्रमुख उमेदवार आहे ना पहिल्यापासून. मधल्या काळामध्ये थोडीशी मुंबईला काय घटना झाली माझ्या नातेवाईकांची, त्यामुळे मी या सगळ्यांना विचारून गेलो, म्हणजे अतुलजींना विचारून गेलो, संपर्क होत असतो. मी शिवाजी आढराव पाटलांना विचारून गेलो आणि तिथे माझे 6-7 दिवस खर्च झाले. पण जसं तिथं काम संपलं मी तातडीने रवाना झालो तालुक्यामध्ये, लगेच जॉईन झालो. डायरेक्ट वरती जी आमचं मावळातली जी सभा होती, बैठक होती, नंतर जुन्नरची जी सभा होती, आपण सर्वांनी अटेंड केलेलं आहे. असं काही नाहीये. काय होतं माहिती, आम्ही सुद्धा काही माणसं आहोत अशी 24 तास राजकारणामध्ये एखादा विषय आमच्या जरी अवतीभोवती काय घडला तर एखादा दिवस आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यातून त्या चेन मधून बाहेर जाऊ शकतो. कारण का तर काही अडचणी उभ्या राहिलेल्या असतात, त्यावेळेला आम्हाला सुद्धा संधी संतने दिली पाहिजे ना. असं नाही की मग मी 5 दिवस नाही तर मी नाराज आहे. नाराजीचं काही कारण नाही. बघा, मोकळ्यापणाने सांगतो, ही लोकसभा आहे, विधानसभेचं चित्र विधानसभेला उभं राहील. वरती सृष्टी काय निर्णय घेतात मी त्याविषयी पण बोललो. समजा अतुल शेठचं समाधान केलं, माझं काही समाधान केलं, आशिताईचं काही समाधान केलं, तर कदाचित हा प्लॅटफॉर्म उद्या तसाच रन होऊ शकतो. असं काही सांगता येत नाही. शेवटी आम्हाला तिकडला काम करायचंय. खुर्ची कशासाठी लागत असे? जनतेच्या कामासाठी. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आता लोकसभेमध्ये हा विषय नाही आणि मेहरबानी करून विधानसभेची चर्चा लोकसभेमध्ये होणार नाही. प्रश्न आहे, परंतु आढळरावांचा अनुभव असा आहे 2014 हा त्यांचा अनुभव असा आहे की ते मदत करत. हे बघा, ते आमचे प्रमुख नेते आहेत. माझ्या अगोदर आशाताई बुचके या माझ्या आधी शिवसेनेचं काम करणाऱ्या नेत्या होत्या. त्याने मेरिट प्रमाणे पहिले तिकीट त्यांना मागणं हे शिवाजी आढराव पाटलांचं दायित्व होतं. त्यामुळे माझी तिकीट मला मिळाली जरी असेल कमी वेळामध्ये, का तर माझा जनसंपर्क दांडगा होता म्हणून मला मिळाली. पण ते तिकीट कापल्यानंतर आशाताईंचा थोड्याशा फरकाने पराभव झाला. दुसऱ्या वेळेला सुद्धा मी पुन्हा जोमाने कामाला लागलो, तर दुसऱ्या वेळेस सुद्धा तेच मेरिट उभं राहिलं. पक्षाच्या पक्षप्रमुखासमोर जो तो त्या ठिकाणी डिस्प्ले केला, त्याच्यामध्ये असं होतं की त्यांचा पराभव काही अवघ्या 5,000 मतांनी झालाय. त्यामुळे त्यांची खूप प्रबळ इच्छा आहे
तर शिवाजी आढळराव पाटील पुन्हा खासदारकी करत होते. त्यांनी सांगितलं हो एक संधी पुन्हा आशाताईला द्यायला पाहिजे. बघा ते काही चुकीचं वागलेत असं मला वाटत नाही. माझं असं म्हणणं आहे कुठलाही प्रमुख नेता जसं बघा 2004च्या अगोदरची जी निवडणूक झाली त्या 1999च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशोक मोहोळ अण्णा निवडून आले आणि अशोक अण्णा मोहोळ खासदारकी निवडून आल्यानंतर शिवाजी आढळराव पाटील इच्छा व्यक्त केली की मला 2004ची मला लोकसभेची उमेदवारी मिळाली पाहिजे तर ते खासदार तिकडचे आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर ह्या एका गोष्टीवर शिवाजी आढळराव पाटलांनी ज्यावेळेला डिमांड केली त्यावेळेला दिलीप वळसे पाटलांचं आणि अजितदादांचं एकमत झालं. पण आदरणीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी सांगितलं की पहिला रनिंग असलेल्या खासदारकीच्या उमेदवाराला किंवा विजयी असलेल्या खासदारांना एक टर्म झाल्यानंतर तातडीने बदलणं योग्य वाटत नाही. स्पेस मिळाली पाहिजे. एक टर्म पुन्हा शिवाजी आढळराव पाटलांना काम करायला सांगा आपण त्यांना नंतर संधी देऊ. परंतु शिवाजी आढळराव पाटलांची मनाची तयारी एवढी जोरात होती की त्यांनी कुठेही न थांबता 2004ला अशा पद्धतीने निर्णय घेतला आणि ते सलग 15 वर्षे खासदार झाले. मग असं म्हणता येईल का त्यावेळेला की शिवाजी आढळराव पाटलांना अन्याय केला शरद पवार साहेबांनी? बघा राजकीय समीकरणं फार वेगळी असतात ती आपण सन्मानपूर्वक समजून घेतली पाहिजे. आता मी जर एखाद्याला माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये सांगितलं की तू यावेळेला थांब तो थोड्या मताने पडले 1000 मताने पुन्हा त्यालाच तिकीट देतो तो म्हटला नाही मी आता बंडखोरी करतो. बघा आता असं आहे नेता होणं सोपं आहे पण नेतेगिरी करणं खूप अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिवाजी आढळराव पाटला माझा कालही कधी क्लेम नव्हता आजही नाही आणि उद्या नाही. माझं कर्तृत्व हे माझ्या स्वबळावर उभं राहिलेलं आहे. मी रोज जनतेत जातो रोज सकाळी 4-5 नदीचे घाट पाहतो लग्न करतो रात्री 1-2 वाजेपर्यंत लेट पर्यंत कुणाच्या पूजा असतील कुणाचं समजा वास्तुशास्त्र असेल तर मला असं वाटतं शिवाजी आढळराव पाटलांवर अशा पद्धतीने आमच्या अंतर्गत पक्षामध्ये आरोप करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. आढळराव पाटला तुमचा क्लेम नव्हता असं तुम्ही म्हणताय. आढळराव पाटलांना कंट्रोल तुम्ही मनसेत गेला आढळराव सेना वाढवली नाही ते आरोप केले तुम्ही आता लोकांना मतदान करा. नाही बघा तुम्हाला सांगतो मी की मला पर्याय नाही. मला 2 वेळा थांबायला लागल्यानंतर मला पर्याय नव्हता. शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये 10 वर्ष फार मोलाचे असतात आणि जनतेचा रेटा होता तर काही परिस्थितीमध्ये लढलं पाहिजे. तर तिथे वर गेल्यानंतर ज्या वेळेला उद्धवजींना मी विचारलं की मला तिकीट काय मिळू शकत नाही ते म्हटले की बाबा खासदार काय ऐकत नाही त्यांचं मत परिवर्तन काय होत नाही त्यामुळे तुम्हाला इकडून तिकीट मिळणं सध्या तरी अगोदर तुम्हाला अजून 5 वर्ष थांबावं लागेल. तुम्ही गुणवत्तेचे आहे मेरिटचे आहे सगळे रिपोर्ट आहेत पण पर्याय नसतो कधी कधी. तर मी म्हणलं ठीक आहे. मग मला ज्या वेळेला मी बाईट दिली त्याच्यामध्ये मी मनसेमध्ये मला पर्याय म्हणून मी गेलो. मनसेचं मी राज ठाकरे साहेबांचं आयुष्यभर का उपकार विसरणार नाही त्यांच्यामुळे मी प्रसिद्धीच होता मध्ये आलो. तिकडच दिले नसते तर कदाचित शरद सोनवणेचा राजकीय जन्म झाला नसता. असं होता का आढळराव तुम्ही खूप आरोप केले खूप आरोप नाही काय केले बघा असं सेना वाढवली तुमच्याबद्दल ते काय बोलले कामं माझी जोडली वगैरे टीका झाली. हे बघा त्यांना म्हणायचा अधिकार ते माझे नेते आहेत. ते उद्या मला कितीही जरी काही म्हटले तर आम्ही त्यांचा सन्मानपूर्वकच घेणार आहोत. मी कधी नेत्यांना उलट बोलणारा माणूस नाही. हा रोखठोक बोलेल त्यांना भांडण मी माझा आहे ना चौकटीमध्ये 4 भिंतीच्या आतमध्ये समोरासमोर करेल तो माझ्या पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. पण बाहेर पब्लिक मध्ये मी कधीही त्यांच्याबद्दल कुठली हा ठीक आहे इथे त्यांना मानणारा गट आहे शिवसेनेमध्ये आणि ती खरं वस्तुस्थिती आहे. आजही 2004च्या आधी शिवसेना किती होती तर शिवसेना ही मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे आमच्याकडे फक्त बाळासाहेब दांगडे एकमेव आमदार आले बाकी आंबेगाव खेड शिरूर आज आता गोरे साहेबांच्या रूपाने मध्ये पोकळे जी भरून निघली ते आमदार झाले. आता तसा हा राष्ट्रवादीचा हा पुणे जिल्ह्याचा बालेकिल्ला पण इथं शिवाजी आढळराव पाटलांनी 15 वर्ष शिवसेनेला इंटॅक्ट ठेवून काम करणं ही काही एवढी सोपी गोष्ट नाही आणि नव्हती. हा मग त्यांचा गट वाढणारच ना पर्याय. हे शिवाजी आढळराव पाटील समर्थक का नाही होणार? शरद सोनवणे आज या पक्षात काम करतात. उद्या आता समजा वरतून काही निरोप आला तर ते मला वरतून देणार निरोप मी पक्षाला खाली कळवणार. आता कोण म्हणणार उद्या हे शरद सोनवणे समर्थक आहे तर ते ह्या गोष्टी 19-20 होत राहतात. पण मला असं वाटतं शिवाजी आढळराव पाटील हे जनतेचे उमेदवार आहेत आणि जनतेच्या उमेदवाराला फार मोठ्या योग्य वेळेला तुम्ही आता यावेळेचा निर्णय करून त्यांना निर्णायक मतदान देऊन त्यांना विजय करावा अशी आमची भावना आहे. आमदार साहेब तुम्ही म्हणतात की बाबा अजित पवार साहेबांकडे विकासाचं धोरण आहे निधी उपलब्ध करून देतात म्हणून तुम्ही अजित पवार गटात बरोबर. याचा अर्थ असा का शरद पवार यांनी कधीच विकास केला नाही किंवा विकासाला तुमची वडील असताना त्या तालुक्याचा विकास केला नाही असं म्हणते? आणि सायबर बद्दल आम्हाला आदर आहे.
हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निर्णय झालाय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे घटना घडल्या, तर तुम्ही मात्र साहेबांबद्दल आदर मी- त्या माणसं तुम्ही सादर करा. मला बोलू दे ना पूर्ण. माझं बोलणं झाल्यावर तुम्ही परत प्रश्न विचारा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे काही घटना घडल्या ज्या तुम्ही सर्वांनी पाहिल्या, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक घटक या नात्याने मी डे 1 पासून आमदार झाल्यापासून सगळ्या वरच्या गोष्टी पाहत आलेलो आहे. आणि ते जेव्हा जेव्हा ज्या घडल्या आणि ज्या मी ते पाहिल्या, आम्हाला काय फारसं चित्र तसं आवडलेलं नाही, काय काय ज्या गोष्टी घडल्यात. पण तरीसुद्धा अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतला, आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आपले डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही सगळे दादांबरोबर होतो. त्यानंतर साहेबांनी परत जो काय आवाज उठवला हे केला, त्याच्यामुळं मी जवळपास 6 महिने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर हे मी 3 वेळा साहेबांना भेटलो. अजितदादा तर काय दर आठवड्याला भेटायचे आम्हाला मुंबई मंत्रालयामध्ये. कुणी मला काही जबरदस्ती केलेली नाही. पण जनतेच्या हिताचं काय आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेतून पुढे जात असताना साहेब काय काय करतात, दादा काय काय करतात, तर बहुतांश एवढ्या लोकांनी निर्णय जो घेतलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताचा, जनतेच्या हिताचा, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जातोय. पवार साहेबांनी कामं केलेलीच आहेत, मी नाही म्हणत नाही. पण इथून पुढं राष्ट्रवादी बळकटीकरण करायचं असेल, एक चांगल्या दिशेने जर जायचं असेल, तर दादांनी जो निर्णय घेतलाय त्याला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही समर्थन दिलंय. आणि ते पुढं जाऊन जनतेच्या हितासाठी काय काय काम करू शकतो, दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. बेनके साहेबांनी जो चिलेवाडी पाईपलाईनचा प्रकल्प चालू केला आणि त्याच्या काही तांत्रिक अडचणी होत्या, त्याची सुपरमा होत नव्हती, ते मला अजितदादांनी खूप मोठी मदत केली. आणि बेनके साहेबांचं जे स्वप्न मला दादांच्या माध्यमातून पूर्ण ते माझं होताना मला दिसून येत आहे. त्याला तब्बल 100 कोटी रुपये एका दमात त्यांनी दिले. त्यांनीच दिले असं मी म्हणणार नाही, पण महायुती सरकारने दिले. तिचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं, तिचं कामही चालू आहे. पुढच्या पावसाळ्यात चिलेवाडीचं पाणी जेव्हा अडेल तेव्हा मी वडगावांचा वरचा भाग म्हणजे पाजेरवाडी, खामुंडीचा वरचा भाग, पिंपरी पेंढरचा वरचा भाग, नवलेवाडी, जांभळपट वगैरे तो भाग असेल, कोळवाडी, संतवाडी, उंचखडक, गुळुंचवाडी, बांगरवाडी, बेल्ल्याचा काही भाग, याच्यामध्ये मी पाणी पोहोचवण्यामध्ये यश प्राप्त केलंय. आणि ते साहेबांचं स्वप्न मी जर पूर्ण करतोय आणि ते दादांच्या मार्फत होतोय, तर मी ते का करू नये, मी ते करणारच. आणि म्हणून लोकांमध्ये जी काही घडलेली घटना आहेत किंवा अंतर्गत ज्या गोष्टी आहेत ते सर्व त्यांना माहीत नसतात, म्हणून ते लोक असे बोलतात. त्यांची भावना साहेबांप्रती आहे, माझे पण आहे. पण जनतेच्या हिताचं काय आहे, नेमकी तिथं काय काय घडलंय ते लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या प्रत्येक गटाच्या बैठका घेऊन मी त्यांच्या पुढं सविस्तर सांगितलंय. हे काही जाहीर बोलण्यासारख्या नाही आहेत. आणि म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. लोकांमध्ये जाऊन आम्ही त्या सगळ्या गोष्टी परिवर्तित करतोय. मला याची पूर्ण कल्पना आहे की तुम्ही जे काही मला प्रश्न विचारतात ते लोकांमधला तुम्ही व्हॉइस बोलतात आहे. पण आता जर तुम्ही लोकांचा व्हॉइस घेतला तर तो बदललेला आहे. आणि मी पहिलेच एक वाक्य वापरलं होतं, आणि तुमचे जेवढे काही प्रश्न असतील त्याच्यावरती एकच उत्तर आहे की आपल्याला कामाचा माणूस पाहिजे का बिनकामाचा पाहिजे. कशावर हे बघा, जिथं जिथं जे काही गोष्टी वाढल्यात ते कशा पद्धतीने वाढल्यात त्याच्यावर आम्ही लाईन ऑफ ॲक्शन घेऊन पुढे चालण्याचा प्रयत्न करतोय. शेती उत्पादनाचा खर्च वाढत असताना शेती आणि शेतीच्या बरोबर जे काही पूरक उत्पादन असेल त्याच्यावरचा GST हा रद्द करावा म्हणून महायुतीच्या सरकारने त्याचा प्रपोजल रेडी करून जेव्हा सेंट्रल GSTची कमिटी जिथं जी चर्चा होईल त्याच्यात ठेवून याच्या बाबतीत आपण चर्चा करत आहोत. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता येईल त्या आम्ही करतोय. फक्त खताचा हा विषय असा नाही, इतर सगळ्याच गोष्टी ते जर केल्या तो खर्च तो कमी होईल. शेतीच्या उत्पादनामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी कांद्याच्या प्रश्नाबाबत शिवारापर्यंत पाणी पोचवणे या सगळ्या गोष्टी मी लोकप्रतिनिधी म्हणून माझं ते कर्तव्य आहे. नुसतं भावनावेश होऊन लोकांमध्ये त्यांच्या सुरात सूर मिसळून त्याच्यापेक्षा लोकांच्या हिताचं काय आहे तो निर्णय घेण्याची जबाबदारी माझी आहे असं मला वाटतं. म्हणून लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला पुढे जाण्यासाठी पर्याय नाही. कोल्हे साहेब, कोल्हे मळ्यातला रस्ता किती दिवस झाला प्रलंबित आहे, त्याचा मार्ग महायुतीच्या सरकारने काढलेला आहे.
25 कोटी रुपये बजेटमधून दिलेलं आहे. तिथं जेव्हा कोल्हेमळ्यामध्ये जे अवॉर्ड्स करायचे आहेत त्याच्या मोजणीला मी तिथं स्वतः उपस्थित होतो. जेव्हा एखाद्या गटामध्ये 4-5 शेतकरी असतात तर त्या अवॉर्डमध्ये ते गटातून कुठला क्षेत्र कोणाला द्यायचं, कोणाला पैसे द्यायचे त्याच्या निवाडा चालू आहे. आणि ते झाल्यानंतर आम्ही देणार आहे ना पैसे. आम्ही मागं पुढं पाहिलं नाही. हे आम्हाला अजितदादांनी मदत केलेली आहे कोल्हे साहेब. आणि म्हणून अजितदादा हा काम करणारा माणूस आहे. आणि सगळ्या दृष्टिकोनातून जिथं जिथं जी गरज असेल, जिथं जिथं माझे पत्रकार बांधव सांगतील त्या कामासाठी आम्ही कटिबद्ध आहे. जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. वेगळ्या दिशेने नेण्यापेक्षा लोकांच्या हितामध्ये आम्हाला रस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पाऊल उचलत राहणार आहे. आढळराव पाटील एक चांगला माणूस आहे आणि कामाचा माणूस आहे. पाण्याबद्दल बोलले पण नाणे पाटलावरील लोकांनी मतदानावर बहिष्कार घालायचा निर्णय घेतला. हे चूक आहे. माझी आणि त्यांची बैठक झालेली आहे. तुम्हाला 2-3 दिवसात ते चित्र स्पष्ट होईल काय आहे. त्यांच्या अपेक्षा मी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे काय आहे त्यांची आणि माझी तिथं चर्चा झाली. एक 2-3 दिवसामध्ये तो प्रश्न मार्गी निघेल. अजित पवार विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी बीजेपीवर खूप टीका टिप्पणी केली, मोदी साहेबांवर केली, याच्यावर अमित शहावर पण केली. पण आता ते बीजेपीच्या सावलीत जाऊन उभे राहिले, हे योग्य वाटतं? कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ असताना जेव्हा या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या, मी जेव्हा आमदार झालो तेव्हा महाराष्ट्राचा जनादेश हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीबरोबर होता. काही गोष्टीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं बिनसलं आणि ते का बिनसलं याचा उल्लेख पवार साहेबांनी 2-3 वेळा केलेला आहे. पवार साहेबांनी सांगितलं की हे 2 पक्ष एकत्र राहणार नाही याची आम्ही काळजी घेतली आणि त्याच्यात आम्ही यश प्राप्त केले असंही त्यांनी सांगितलं. ठीक आहे, ते राजकीय डाव असेल. नंतर महाविकास आघाडीचं सरकार झालं. मध्येच दादांनी जेव्हा शपथ घेतली होती भारतीय जनता पार्टी बरोबर, ते शपथ पण आदरणीय शरद पवार साहेबांच्या सहमतीने झालं होतं. त्याचा खुलासा उलगडा आपण अनेक ठिकाणी ऐकलेला आहे. ते कोण मध्यस्थी होतं, कोण कोण मिटिंगला होतं, ते सगळं झालं. त्याच्या साहेबांनी पण सांगितलं की हो ते सगळ्या गोष्टी खऱ्या होत्या. 2014ला पण साहेबांनी भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा दिला होता. 2017ला पण सरकारमध्ये सहभागी व्हायचं चाललेलं होतं. आत्ता पण या सगळ्या गोष्टी घडल्या. आदरणीय दादा, आदरणीय साहेबांच्या कधीही शब्दाच्या बाहेर नव्हते जायची, त्यांची इच्छा पण नव्हती. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि म्हणून त्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या घटना घडायच्या होत्या, ज्या काय करायच्या होत्या, त्यासाठी त्या अंतर्गत गोष्टी आहेत. मी ते काही जाहीर बोलणार नाही. पण तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही म्हणते त्याच्यानुसार चाललो होतो. पण राष्ट्राच्या हितासाठी, पक्षाच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपल्याला एका दिशेने जावं लागेल. आणि त्याच्या बैठका पण झाल्या. साहेबांवर पण बैठका झाल्या 3 वेळा. आम्ही या प्रक्रियेत 6 महिने होतो. डॉक्टर कोल्हे पण होते. पण एकदा असा प्रसंग आला की साहेबांनी पण त्याला आम्हाला संमती दिली होती ना. जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा तो एक भाग होता. पण त्यांनी पण त्याच्यात काय झालं आता काय आम्हाला काय त्यांच्यावर काही दोष आरोप करायचे नाही. त्याच्यानंतरही पुढं काही घटना घडल्या आणि हे सगळे जे काय घडले ते साहेबांना सांगून झालेलं आहे. ते जरी किती काय म्हणत असेल असं काही नाही आहे. आणि आम्ही त्या पिक्चरमध्ये होतो. आम्ही सगळं पाहिलेलं आहे. म्हणून मला जर हृदय, माझं मन मला सांगतं ना काय आहे. मी लोकांचा आहे, मी जुन्नरचा आहे, मी तुमच्याबरोबरच आहे, मी लोकांमधला आहे. लोकांची घडलेल्या घटनेबाबतीत काय काय मत आहे मला माहिती आहे ना काय आहे काय नाही ते. पण ते आम्ही सांगू लोकांना, त्यांना सांगू काय काय गोष्टी खऱ्या आहेत, काय खोट्या आहेत, कशा पद्धतीने आपलं पुढं जायला पाहिजे, काय केलं पाहिजे. म्हणून तेव्हा टीका केली, आता बरोबर आहे. त्याला काही गोष्टी घडल्यात ना. अमोल कोल्हे अजित पवारांच्या सभेला उपस्थित होते, त्यांनी साहेब घेतले. आज कुठे अमोल कोल्हे, मी त्या बंगल्यावर जायच्या आधी 1 तास आधी होते. त्या बंगल्यावर आल्या त्यांनी मला मिठी मारली आणि म्हणले अतुल शेठ आपल्या उजव्या खांदी आलेला आहे. अमोल कोल्हे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाणार याच्यावरती त्यांनी मला आधीच सांगितलेलं होतं की मला असं वाटतंय. नंतर प्रफुल्ल पटेल आणि त्यांना पण ते खासदार असताना दिल्लीला सांगायचे की साहेबांना सांगा आपण नरेंद्र मोदीबरोबर अलायन्स केलं पाहिजे. ज्या दिवशी आम्ही तिथे गेलो त्याच दिवशी शपथ विधी होईल असं मला वाटलं नव्हतं, पण होणार हे मला माहीत होतं. आम्ही जेव्हा ॲफिडेविट्स दिले त्या ॲफिडेविटवर अमोल कोल्हेंची पण सही आहे.
माझ्या समोर सही केली, त्या ॲफिडेविट अजून पक्षाकडे आहे. ज्यावेळेस आम्ही शपथविधीला गेलो, माझी ओळख फक्त अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे. माझी काही फारशी घडसण त्यांच्यावर नाही. जसे यांची एकनाथ शिंदेबरोबर आहे, फडणवीस साहेबांबरोबर आहे, तशी तेवढी माझी नाही. तिथे गेल्यानंतर त्यांनी मिठ्या मारल्या, पाया पडले, हस्तांदोलन केले, हसले, गप्पा मारल्या. आणि शपथविधीला जायच्या आधी अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी त्या बंगल्यावर बसून स्क्रिप्ट लिहित होते की आपण असं अलायन्स केल्यानंतर आपण जनतेला जे काय मांडायचं, जनतेला जे काय सांगायचं ते बोलायला हुशार आहे ना. आणि म्हणून त्या स्क्रिप्टमधून 2 तास ते दोघं बसले होते. अमोल मिटकरला विचारा पाहिजे. आणि ती स्क्रिप्ट त्यांना तिथं लिहायची किंवा हे सगळ्या गोष्टी करायच्या, एवढ्या सगळ्या गोष्टी ठरल्या. ठीक आहे, हा त्यांचा निर्णय. हा मी काय त्यांना म्हणत नाही की ते 2 दिवसानंतर साहेबांकडे गेले. पण जेव्हा आम्ही सगळे बरोबर असताना, मी त्याच्या जवळचा असताना, मी त्याच्या खासदारकीच्या खालचा आमदार असताना एखादा निर्णय घ्यायचा त्याने माझी विचारचा नको करायला. करायला लोक नको. मग ते तसे पुढे जात असताना मी तरी 6 महिने थांबलो ना. माझा ॲफिडेविट अजितदादाकडेच होतो. साहेबांचा आदिवासी मेळाव्याचा कार्यक्रम जेव्हा मी साहेबांना भेटलो ते म्हटले मागच्या वर्षी जसा केला तसं मी आता करतोय, जरा बघ काय. मी बघतो म्हटलं साहेब, मी खर्च केला तिथे, सगळ्या गोष्टी केल्या ना. मी नाही केला का? जेव्हा जेव्हा साहेब आहेत त्यांच्याबद्दल आहे, मी त्यांना 2-3 वेळा भेटलेलो आहे. माझं त्यांचं संभाषण काय आमच्या दोघांमध्ये आहे. आणि मी त्यांना जे काही गोष्टी पाऊल उचलले मी त्यांना सगळे सांगून केलेलं आहे. मी कोणावर ब्लफ करत नाही. इतरांसारखं कोल्हे साहेब मी खोटं बोलत नाही. काय काय कसला गट्टा दाखवला मला नाही माहिती. डायनॉलॉग कंपनीसाठी खास करून प्रश्न विचारले हिताचे संसदेमध्ये टेंडर मिळवण्यासाठी. नाही कसं आहे, दाखवलं तेव्हा तुम्हाला काही माहिती आहे त्याचं का? उत्तर आढराव पाटलाने दिले आणि ते देतील का? ते म्हणतात की मला एवढं काही बोलायचं नाही आढराव पाटील, म्हणजे तो आरोप खरा आहे का याची स्पष्टता आपल्याकडून होणार आहे का? अरे आमच्यानं कसं होईल हो? हा विषय लोकसभेचा आहे, आम्हाला मर्यादा आहे. तुम्ही समजून घ्या. हा विषय हा प्रश्न इथं टिकणार नाही. जी गोष्ट आम्हाला माहित नाही त्या विषयाचं आम्ही उत्तर काय द्यावं? उद्या ते जर आरोप खरे ठरले तर भूमिका काय? भूमिका आता जर तरच्या गोष्टी काय असू शकतं? जर तर आहे बघूया. बरं, माझ्यावर आरोप झाले. काय आरोप केले? गल्फ कंट्रीमध्ये काय कंपनी आहे माझी, माझ्यावर दबाव आहे केले ना. मग त्यांनी सिद्ध करून दाखवा ना. बरं असेल कुठं तर मला सांगा, मला माहित नाही बाबा ते. नाही तर मी आता मला एक थोडस मेन्शन करायचं राहिलंय मगाशी, फार गरजेचं आहे ते. काल आम्ही हे सोशल मीडियावर आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर एक गोष्ट पाहिली की आमच्या मुस्लिम बांधवांनी एक अशा पद्धतीचं निवेदन वरतून केलंय दिल्लीच्या स्तरावरून, जिल्ह्याच्या स्तरावरून, की सर्व मंडळींनी बिलकुल सुद्धा इथे जे 4 उमेदवार त्यांनी सांगितलेले आहेत महाविकास आघाडीचे, मग बारामती, मावळ, हे तुम्ही पण ऐकलं असेल, शिरूर आणि 4था पुणे. मला पहिल्यांदा अशी जाणीव झाली, बघा ही लोकशाही आहे. आपल्या तालुक्यामध्ये 7-8 प्रमुख गावामध्ये बऱ्यापैकी मुस्लिम बांधव आहेत. आणि मला असं कधी वाटत नाही, ठीक आहे, मत कुणाला द्यायचा ज्याचा अधिकार आहे. पण अशा पद्धतीचा जर समजा एक संघ होऊन निर्णय होऊन खाली येणं, माझ्या इथल्या जुन्नर तालुक्यातल्या प्रॉपर सर्व मुस्लिम बांधवांना एक विनंती हात जोडून आहे की तुमचे कुठलेही छोटे मोठे विकासाचे असलेल्या अडचणी किंवा अंतर्गत असलेल्या अडचणी, याच्यामध्ये मी आमदार असताना 5 वर्ष काम केलं, एकही दंगल माझ्या काळामध्ये हिंदू मुस्लिम झालेले नाही. हा आदर्श आहे त्या 5 वर्षाचा. आणि नंतर एवढे मराठा मोर्चा निघले किंबहुना एवढ्या काही शिवजयंती पण होतात, पण मागच्या 5 वर्षापासून तर आताच यांचे 5 वर्ष पूर्वतला जात आहेत. बाहेरचं सगळं वातावरण मेहरबानी करून आपल्या तालुक्यामध्ये आणू नका. माझी कळकळीची विनंती आहे, उद्या तुम्हाला फोन करायची वेळ आली, एक फोन तुम्हाला तुमच्या पद्धतीने जिथं जास्त ओळख आहे तुमची, तुम्ही अतुल बेनकेंना फोन करा. दुसरा फोन तुम्ही शरद सोनवणेंना कराल. तिसरा फोन तुम्ही आशाताईंना करा. आणि शेवटी आपण एकत्र काम करणारी मंडळी, उगाच वरती कोणाचं तरी नाव घेऊन
मोदी साहेबांना काउंटर करून त्यांच्या नावाची बदनामी करून हे आपल्या विरोधात आहे. अशा पद्धतीचा निष्कर्ष काढून मेहरबानी माझी हात जोडून विनंती आहे, काही जरी झालं तर आम्ही तुमच्या सुख दुःखामध्ये होतो आहे आणि राहणार. म्हणजे क्लिअर कट सांगतो. या मतदानाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने आज दोष आरोप होत आहेत ते मला असं वाटतं गंभीर आहे. हे होऊ नये. माझ्या मुस्लिम बांधव भगिनी यांना आमच्या हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या डोळ्यासमोर जेवढं दिसतंय तेवढं बघून कोण काम करतंय, मग अतुल बेनके काम करतायत, तुमच्याबरोबर काम करतात, शरद सोनवणे काम करतायत, आपल्या समाजाबरोबर काम करतायत, आशाताई बुचके काम करतायत, आपल्या समाजाबरोबर काम करतायत. समाजाची ही रचना आपल्या डोळ्यासमोर आहे. मेहरबानी करून कोणीही याचा परत हा कावळा करून किंवा अशा कुठल्या गोष्टी करून जाती व्यवस्थेचाच फक्त विचार करून कोणीही मतदान करू नका. आणि आत्ताचा मुस्लिम समाज बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी शिकलेला मी पाहिला या 10 वर्षामध्ये, तुम्हाला पटणार नाही. त्यांची सगळी मुलं आता इंजिनियर, डॉक्टर आणि चांगल्या क्षेत्रामध्ये आता वावरायला लागलेली आहे. माझी त्या सगळ्या तरुण तरुणींना विनंती आहे की घरामध्ये आई वडिलांना हा संदेश द्या. हा देश कधीही आणि कुठल्याही पद्धतीमध्ये हिंदुस्थानामध्ये जे स्वातंत्र्य आहे, जे आझादी आहे, जो आनंद आहे, जे त्योहार आपण करतो, ईद मिलान करतो, दिवाळी करतो, गणपती करतो, नवरात्र करतो, मला नाही वाटत की असं जगातल्या कुठल्या देशामध्ये इतका सुंदर बंधुभाव आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीकडे जातीय बघू नका. आदिवासी बांधवांना दुसरी विनंती अशी आहे की मेहरबानी करून आपल्या आरक्षणाला कोणीही धक्का लावणार नाही. बाबासाहेबांच्या सन्मानाला हात लावायची कुणाची उंची नाही. हे युग पुरुष होते. छत्रपती शिवराय असेल, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब असतील, आमच्या अहिल्यादेवी असेल. मी तुम्हाला सांगतो, कुणाच्याही समाजाला कुठल्याही राजकीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्या चष्म्याने आपण बघू नका. समोर उमेदवार कोण आहे त्याची पारख करा. आपल्याला संरक्षण देणारे कोण आहे, सतत आपल्या बाजू ऐकून घेणारे कोण आहेत, कोण 0-0 मिनिटांमध्ये आपल्याशी त्या ठिकाणी खाली संवाद करतोय आणि आपल्या अडीअडचण समजून घेतोय. अशी मंडळी आम्ही 3, 4, 5 सगळे जे एकत्र इथं बसलोय, RPI, मनसे, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, आमच्या सगळ्यांबरोबर आपण काम करावं आणि मताचं योग्य माप आणि सत्पात्री दान हे योग्य अशा पद्धतीने तुमचं यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. एवढीच माझी कळकळीची विनंती आपल्या सर्व प्रसार माध्यमातून माझ्या तमाम असलेल्या समाज व्यवस्थेला आहे. आणि ते राहील. वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा तुम्ही म्हणणार, अहो दादा खरंच तुमचं ऐकायला पाहिजे होतं. लोकांना सवय झालेली आहे, एकदा वेळ निघून गेली ना की नाही ते चुकलं बरं का आमचं. मेहरबानी करून अशा कुठल्याही गोष्टी चुकवू नका आणि 5 वर्षातला आपलं पवित्र मताचं दान योग्य ठिकाणी टाका. एवढंच मी आमच्या तमाम असलेल्या सर्व पक्षीय घटक आणि महायुतीच्या वतीने करतो. मनसे जर तुमच्या सोबत आहेत मग मकरंद पाटील दिसत तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष हे घटक आहे ना. राज साहेबांनी आज पुण्यामध्ये मीटिंग आयोजित आयोजित केलेली आहे. हो. अमित तिथे सर्व आमचे नेते आहेत. मला सुद्धा जायचं होतं पण आमदार साहेबांचा फोन आला की आपण आज पत्रकार परिषद घेतलेली आहे म्हणून मकरंदजी पाटे आज त्या सभेत मीटिंगसाठी तिथे पुण्यात गेलेले आहेत. आणि मी एक प्रतिनिधी तालुका अध्यक्ष म्हणून मी आज या प्रेस कॉन्फरन्सला हजर आहे. सर्व आहेत. आढळराव पाटील 15 वर्ष खासदार होते. असं काही तुम्हाला माहिती आहे का? कोणता प्रोजेक्ट तुम्हाला कोणता प्रोजेक्ट एकदम मोठा आपल्या तालुक्यात किंवा मतदारसंघामध्ये आला तुम्हाला काय माहिती आहे का? नाही झालेला प्रोजेक्ट 15 वर्षामध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट जो पूर्ण केलेला आहे. मी 15 वर्ष अतुल बेनके मी सांगतो ना, मी काम करतो त्यांच्याबरोबर. नाही एक मिनिट प्लीज. कसं आहे, पुणा नाशिक हायवे, नगरचा हायवे आणि पुणा नाशिक रेल्वे ही जी सुरुवात कोणी केली तर शिवाजीदा आढळराव पाटलांनी केली. जेव्हा आपले हे 3-4 बायपासेस झाले, नारायणगाव बायपासला उद्घाटनाला खासदार कोल्हे आणि आम्ही तिथे उद्घाटनाला होतो, पण त्याचे ऑर्डर, त्याचे LOIs हे पूर्वीच्या तारखेच्या होत्या. जेव्हा शरददादा आमदार होते तेव्हा आळेफाटा बायपास, पिंपळवंडीचे सगळ्या त्या रोडच्या सगळ्या त्या गोष्टी, ते खासदार आढळराव पाटलांचं काम तेव्हा त्यांनी ते केलेलं आहे. आणि सेमी हायस्पीड रेल्वेची मूळतः संकल्पना आणि या सगळ्या गोष्टी शिवाजीदादा आढळराव पाटलांनी तेव्हा ते चालू केलेलं आहे. प्लस PMJSY म्हणून जो फंड केंद्र सरकारचा येतो तो महाराष्ट्रासाठी त्याचा खूप कोटा भरल्यामुळे ते बंद झालं होतं.
पण आढळराव पाटलांनी स्पेशल केस म्हणून प्यासा क्षेत्रात आदिवासी भागात या जुन्नर आंबेगाव खेड इथं सगळ्या आदिवासी भागात कितीतरी कोट्यवधी रुपयाचे PMJSYची कामं तशी केलेली आहेत. आणि 15 वर्षाचा कार्यकाळ आढळराव पाटलांचा जर पाहिला किंवा 5 वर्षाचा का कुठल्या पण आणि आत्ताच्या खासदारांचा पाहिला त्याची जर तुलना केली तर आत्ता काहीही झालेलं नाही. फक्त आदिवासी भागात वनौषधी संशोधन केंद्र उभं करणार, त्याचं काही प्रोजेक्ट नाही, DPR नाही, काही नाही. इंद्रायणी मेडिसिटी करणार, त्याचं काही प्रोजेक्ट नाही, DPR नाही, काही नाही. म्हणले वडोतुळापूरला ते समाधी स्थळासाठी करणार, पण केलं महायुतीच्या सरकारने त्याला एवढे मोठ्या प्रमाणात निधी दिलं. त्या कार्यक्रमातही असं त्यांना वाटलं की मला अपमान झाला आणि ते निघून गेले. प्रत्यक्षात एक मुख्यमंत्री, 2 मुख्यमंत्री, कार्यक्रमाची व्यस्तता, त्याला असलेला वेळ, कधी कधी असं होतं ना, मीच बोलतो शरद होता बोलत नाही, कार्यक्रमाला मुख्य पाहुणे असेल मग ते काय उठून जातात का? असं नाही. छत्रपती संभाजी महाराजाबद्दल ज्याला ज्याला आदर आहे आणि जे त्या कार्यक्रमाला तिथं होते त्याने तिथं थांबूनच राहायला पाहिजे. बाहेर येऊन त्याच्यावर टीका टिप्पणी करून त्याच्यावर जे राजकारण केलं हे शंभू भक्तांना पटलेलं नाही. म्हणून मी माझा स्वार्थ आणि मी स्वतः मी असेल तरच सगळं, असं जे चित्र त्यांच्या त्या वागण्यातून दिसून आलेलं आहे. त्याला कितपत प्रेम आहे काय आहे हे आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. सर, कल्याण नगर जो मी थोडं मी सप्रेशन ऐका शिवाजी आढळराव पाटलांची कामं आढळराव पाटील च्या अगोदर पासून आहे, जुना आहे. जसं पुणे नाशिक हायवे हा खूप जुना आहे, आता वायडिंग झालेला आहे, लोकांची नाही, नवीन आढळराव पाटील यांनी स्पेसिफिक एक भरीव काम काहीतरी सांगा की ज्या आपल्या लोकसभेच्या काहीतरी दिसून येते. तुम्ही फक्त PMSY चे रस्ते सांगता काहीतरी 20 कोटी 10 कोटी, ते नको आहे का? जे 20 कोटी 10 कोटी नाही, ते 50 कोटीच्या वरचे काम आहे सगळे. पिंपळगाव वगैरे रिंग रोड, परत हिवरे पाटराचा रोड, कोटोवाडीचा रस्ता, अशा अनेक रस्ते आहेत ना. ते एका दमात सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आपण जर मला बोलायला दिलं सर्वांनी, आपण जर मला बोलायला पत्रकार बंधूंनी जर दिलं, कारण मी त्यांच्या बरोबर थोडस त्यांच्या गुण सावलीमध्ये जास्त काळ ठेवलं. आता साहेब आता जॉईन झालेले आहेत, ते दोन पुढे सगळी कामं सांगतील. मी आता सांगतो तुम्हाला, हे तुम्हाला उत्तर अपेक्षित मी सांगतो आपल्याला. मला सांगा, स्वातंत्र्याच्या काळा संग्रामामध्ये ज्यांनी वयाच्या 20 वर्षामध्ये ज्या 3 माणसांना फाशी दिली, सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू साहेब, हुतात्मा राजगुरूंच्या नावाने भारतामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये ते होते आणि त्यांची तिकीट तुम्ही जाहीर करा. कुठली? पोस्टाची. साधी गोष्ट आहे, डायनामिक नाही. म्हणजे 150 वर्षाच्या लोपलेल्या काळाला ज्यांनी उत्तर दिलंय, आज नाही वाटणार तरुणांना, कळणार नाही ही गोष्ट, पण ज्यांनी 20 वर्षी फाशी लागली या मातेसाठी, या मुलकासाठी, या समाजासाठी, हे कुणाच्या डोक्यात नाही, कुणाची मागणी नव्हती. निर्माणी करून सांगतो, सॉरी, ही कुणाची मागणी सुद्धा नव्हती. पण शिवाजी आढळराव पाटलांनी माझ्या स्वातंत्र्याच्या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या ह्या भूमीतला माझा तरुण ज्यावेळेला गळफास लावला जातो आणि ब्रिटिश त्याला फाशी देतात, अशा तरुण उद्युक्त असलेल्या या तरुणाच्या नावाने तुम्ही भारत सरकारने हे ऍडमिशन करून घ्यावं आणि याची तिकीट संग्रहित करून ती प्रदर्शित करावी, ते केलंय राष्ट्रपती जास्त. हा झाला मुद्दा नंबर 1. ठळक तुम्ही घ्या, मी ठळक सांगतो तुम्हाला. मुद्दा क्रमांक 2, तुम्हाला मी सांगतो, ज्या वेळेला हा संपूर्ण ज्यावेळेला हायवे हा पुण्याकडे जाणारा, हा ठराविक काही लोकांचे पेट्रोल पंप चालावेत म्हणून तिथल्या काही लोकांनी, मंत्र्यांनी त्या काळातल्या आपल्या नातेवाईकांचा पेट्रोल पंप चालावा म्हणून तो उड्डाणपूल खाली उतरवले चाकांमध्ये. आज दुनिया मेली हो सगळी. हे बोलायला सोपं आहे, मेली अक्षरशः. कोण ऑक्सिजनने गेलंय, कोण हार्ट अटॅकच्या कमी वेळामध्ये पोहोचू शकलो नाही म्हणून गेलंय. त्या असलेल्या रोडला एवढी परिस्थिती बिकट असताना सुद्धा ज्या वेळेला धोरण ठरत असताना सांगितलं गेलं होतं की असं करू नका, शेवटी पर्याय खेडची एक ट्रॅफिक कमी करायला तुम्हाला आज मी सांगतो, तुम्ही खेडमध्ये जा,
खेडच्या बाजूने एक तुम्हाला पहिला पूल झालाय बघा, एक पूर्वी खेडच्या बाजूने पूल झालाय बघा, कुठे या बाजूला, पश्चिम बाजूचा जो पूल फक्त आणि फक्त शिवाजी आढराव पाटलांनी आणला आणि तो केला. शिवाय तो दुतर्फा केला का जे सगळ्यात मोठी ट्रॅफिक चाकणच्या अगोदर कुठली लागायची माहिती आहे, ती लागायची खेडची. खेडचं एसटी स्टँड म्हणजे बाहेर पडता नाकेनो आपल्या सर्वांना, आणि किमान तिथं तरी रिलीज मिळालं पाहिजे. म्हणून त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी स्वतः गिरीश बापट होते, मी स्वतः आमदार होते त्यावेळेला, तो इंटर तो केला, मागितला, मागून तो बनवला आणि म्हणून तो त्याची ती सगळी ट्रॅफिक सुद्धा त्याच्यामध्ये चेंज केली. बघा शेवटी कोणी माणूस जादूगर नाही. हा अख्खा संपूर्ण रस्ता व्हायला कित्येक वर्ष झाले. आज त्यांनी मागणी करता 15 वर्ष जेव्हा त्यांनी फुलफिल केलं, ही मागणी त्यांच्याच काळातली. पूर्ण तुला रस्ता जरी गेला पुरा नाशिक, पण बायपासेसने तुम्हाला माहिती आहे, मी सुद्धा तिथला स्वतः त्या ठिकाणचा असलेला रस्त्याचा मी दायित्व देणारा माणूस आहे. मग अशा परिस्थितीमध्ये बघा वडगाव, त्याच्यानंतर चाळकवाडी, त्याच्यानंतर नारायणगाव, त्याच्यानंतर पुढे गेलं कळम, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो या साईडला पेठ, मनसर, सगळे शेतकरी सुरुवातीला अनुकूल नव्हते, नाहीतर हा प्रोजेक्टचे बायपासेस सुद्धा थांबले नसते. हा प्रोजेक्ट मुळातच शिवाजी आढराव पाटील. आता कधी चालू झाला आणि ते सगळ्या ऑर्डर काढल्या, याच्यामध्ये नवीन काहीही काम झालेलं नाही. यातल्या सगळ्याच्या सगळं 100% काम आणि त्याचे फंड हे मागितले आणि ते दिले सुद्धा. ते केवळ एकाच माणसाने, त्याचं नाव आहे शिवाजी आढराव पाटील, दुसरं कोणीही केलेलं नाही. काम पूर्ण तुला वेळ लागेल हा भाग वेगळा, आणि दुसरी गोष्ट जन्माला त्यांनी घातलं त्या कामाला आणि त्याच्या सगळ्या असलेल्या प्रोसिजर सुद्धा त्यांनीच फुलफिल केली आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो, आमच्या पिंपळवडले ब्रिटिश कालीन पूल होता. वाडेसाहेब तुम्हाला आठवत असेल, खूप लोक तुम्ही तालुक्यात फिरताय साहेब, कदाचित तुम्हाला माहित नसेल. दगडी पूल होता. तो एवढा असा होता ना, आमच्या गाड्या इकडे लाईनीत उभ्या राहायच्या 14 नंबरच्या बाजूने, कुठून या बडे सर्व्हिस स्टेशन पासून वर. त्या गाड्या जोपर्यंत पास होत नाही ना समोरच्या 50 गाड्या जात नाही ना, तोपर्यंत ह्या 50 गाड्या सुटत नसायच्या. त्यावेळेला सुद्धा त्या संपूर्ण पुलाचा हा महामार्ग मंजूर व्हायच्या, म्हणजे जोपर्यंत पैसे येईल तेव्हा येईल. हे बाबा ते दिल्लीत जायचे हात जोडायचे, साहेब तुम्हाला कधी करायचा तेव्हा करा, पुराण असेल तुमच्या दृष्टीने हा व्हायला वेळ लागेल, तेव्हा करायचा तेव्हा करा, पण कमी की एवढा पूल तर करा. हा ब्रिटिश काळातला पूल आता किती दिवस लोकांनी हाल सोसायचे, तो सुद्धा पूल त्यांनी त्यावेळेला पूर्ण केला. साहेब तुम्ही मंडळी जिथून येता, मला सांगा महत्वाचं काम तुम्हाला कोणाचं मोठा प्रोजेक्ट म्हणजे काय? बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर मोठी झाली, एखादी कंपनी मोठी झाली म्हणजे मोठं काम काय? माझं असं म्हणणं आहे ते मोठं काम ज्या वेळेला एखादा आंबे हातवीचा, एखादा चावणचा, एखाद्या तुमच्या भागातला माणसाला हार्ट अटॅक आल्यानंतर अँब्युलन्स तर गरजेची ना. अँब्युलन्स, त्या अँब्युलन्सला समजा कळवायचंय, येईल अँब्युलन्स, कळवायचंय, कसं कळवणार? म्हणजे मी तालुक्यात आलो ना ज्यावेळेला 2006 पासून, मी पाहिली परिस्थिती 6 वरती एकही मोबाईल चालू नाही, 7ला नाही. बरं त्या तुमच्या जे MTNL बंद पडले होते सगळे, तोपर्यंत लँडलाईन बंद पडल्या होत्या. 6ला वरती फोन नाही, 7ला नाही, 8ला नाही, 9ला नाही. साहेब 9च्या पुढे 2010ला या बाबाने आम्हाला बरोबर घेऊन आमच्या दिल्लीच्या तिकिटी काढून अक्षरशः बेसल्या बरोबर भारतात जे केलं काढाक्याचं, ते काय म्हटले, माणूस मरतोय आदिवासी भागातला, तुम्ही फ्रिक्वेन्सी देता शहरामध्ये, आदिवासी भागामध्ये टॉवर कोण करणार? हे मोबाईलचे टॉवर कोण लावणार? या लोकांना कोण तुला न्याय देणार? आंबे हातवीस पासून तुम्हाला देवळाचा टॉवर असेल, त्याच्यानंतर इकडे तुम्ही गेले तर तुम्हाला सांगतो इकडे खोपरेमाडीचे टॉवर असेल. साहेब ही काय छोटी कामं झाली? तुम्ही कशामुळे आम्ही तुम्हाला संवाद करतोय आज, कशामुळे तुम्ही आज खाली येतात आमच्याकडे, कसं इंट्रॅक्शन होतंय तुमचं आमचं? हे सगळे जे खेड, आंबेगाव, जुन्नर, सह्याद्रीच्या रांगेमधले बघा, त्यांनी काही उपकार नाही केले. मी पण उपकार नाही करत आहे, हे सुद्धा उपकार नाही करत आहे, पण तुम्ही जर म्हणत असाल ते काही केलेलंच नाही, आम्हाला काही दिसतच नाही. साहेब शेवटी या सगळ्या मातीला इतिहास आहे, ज्या इतिहासाला त्यांनी 100% विचार करून निर्णय केलाय. मी तुम्हाला दुसरा अजून उदाहरण देतो. हा शंभूराजांचा जो विषय ना आपला तुळापूरचा, ह्या महायुती वडोतोळापूरचा, ह्या महायुतीमध्ये सगळ्यात पहिली मिटिंग लावलेली आहे. मी त्या मिटिंगला होतो, 13 ISI सगळे सचिव होते. तो रेकॉर्डिंग निर्णय बघा. चर्चा आम्ही काय करू, भाषण आम्ही काय करू,
IAS म्हणजे कोण? सगळे सचिव. जे सचिव अख्ख्या भारतातून येतात, परीक्षा देऊन येतात आणि आपल्याकडे नामांकित होतात, ते मंत्र्यातले सगळ्या खात्याचे सचिव त्या मिटिंगला बोलवले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. प्रमुख निर्णयापैकी एक महत्वाचा निर्णय झाला. बिबट सफारी ठीक आहे, आपला पर्यटनाचा विषय होता, पण सगळ्यात महत्वाचा विषय कुठला झाला तर तुळापूरच्या त्या संपूर्ण कामाला ज्या पद्धतीने पैशाची भूमिका होती, ती भूमिका फक्त देवेंद्रजी एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी पारित केली. आता अजितदादा त्याच्यामध्ये सहभागी झाले. हा सुद्धा निर्णय आढराव पाटलांचं सांगतोय मी. ते तर हा त्यांना निर्णय त्यांचाच आहे ना. त्यांनी meeting ते 15 वर्ष असताना आता नाही येत. अहो नसले तरी आज माणूस तोच काम करतोय ना. जे हे ऐका ना, या तुळापूरचा सुद्धा मागणी. तो कुठं विषय कोणी कुठं केला होता, अहमद कोल्हेंनी विषय कुठं केल्यानंतर त्याला निधी पडलेला आहे. आवाज उभं केला मागे 15 वर्षात आढळरावांनी तो विषय काय कुठं केला? बघा विषय असा. नवीन नाहीत ना. राजगुरूंच्या स्मारकाचा केला, भीमाशंकर देवस्थानचा केला, आता कुकडेश्वरचा केलाय, ओळखपुरचा पण केला होता ना. असं नाही, भावनाचं नाही हा. हे फक्त जुनं असं ते उकळून काढून ते फुटलं. बरं दुसरी गोष्ट अशी, चला ते भारतीय जनता पार्टीचे नेते बोलतात. तुम्ही पुणे नाशिक रोडचा विषय घेतला, आढळराव पाटलांनी केला वगैरे तुम्ही सांगताय, परंतु आपल्या तालुक्यातच 2 टोलनाके आले. जो टाक्यांचा जो चुकीचा जो उड्डाण झाला आढळराव पाटलांच्या काळामध्ये झालेला आहे. अनेक लोकांचे बायपास हे केलेले आहेत, रखडलेले आहेत. जो टोल त्याला टोल घ्यायचा संबंधच नव्हता, इतक्या वर्ष त्यांनी आपल्या टोलच्या रूपाने लूट केली. आढळराव पाटलांनी चुप्पी साधली. शेवटी तुम्हाला तो टोल बंद करावा लागला. आढळराव पाटील एक शब्दाने बोलले नाही, त्यावर बोला नाही, आपिस नाही का? साहेब मी तुम्हाला सांगतो, टोल नाकाचे टेंडर काढणं हे जरी राज्य याचा केंद्र सरकारचं जरी असेल तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या दुरुस्त्या या होत राहतात. तुम्हाला सांगा, आता हा महामार्ग जो लागलाय म्हणजे बाळासाहेब ठाकरेच्या नावाने जो महामार्ग तयार केलाय तो जसा तयार झालाय, समृद्धी महामार्ग नाही नाही, हा इकडे एक्सप्रेस हायवे. मला सांगा, तुम्ही काही जर पोट ठेवला तर आम्हाला पण पटलं पाहिजे. तो जन्माला घालून जवळजवळ मला वाटतं 20-25 वर्ष झाली असेल सहज ना. मग 25 वर्षामध्ये त्या रस्त्याचे पैसे नाही का वसूल झाले? वारंवार अलाइनमेंट बदलतात, वारंवार दुरुस्त्या असतात, सुधारणा असतात. आपल्याला 24 तासामध्ये एकही खड्डा सहन होत नाही. एका खड्ड्याने अनेक माणसं मरतात. अशा परिस्थितीमध्ये त्या टोल नाक्याला कधी ठेवायचं आणि कधी बायपास करायचं, काढून टाकायचं, हे सगळी यंत्रणा ज्या वेळेला त्याचा सर्वे करून त्याचा रिझल्ट आणि रिपोर्ट देते, त्याच्यानंतर त्याच्या आपण कोणाला ठपका ठेवण्यामध्ये काय पडतो. मला विनंती आहे, तुम्ही काय करता, जास्त बोलता सोडून. प्रश्न असा आहे की जो टोलला त्याला परमिशनच नव्हती, एवढा दिवस टोल वसुली गेलीच ना. शेवटी हे म्हटले की मी तुम्ही मला पुरावा द्या, याला टोल नाक्याला म्हणले विधानसभेत तिकडे मुंबईमध्ये त्यांनी घोषणा केली मी टोल नाका बंद करणार आहे. तुम्ही रातोरात बंद करता आणि मग तो जवळजवळ कितीतरी वर्ष तो बंद राहतो, वसुली होत नव्हती. ही वसुली कुणासाठी होत होती इतके वर्ष? कुठल्या टोल नाक्याची? तुमच्या घरासमोरच्या आढळराव साहेबांनी इथे पुलिस मार्केटमध्ये टोल काय बोलताय? याला बोलू द्या. बोला काय म्हणते? हे अभ्यास आहे, मला अभ्यास बघू द्या. सांगा. नाही असं नाही. पुढे बोलले बसा. बंद केलं सुरू कुणासाठी आता इतके चालू झालं का? नाही चांगलीच गोष्ट आहे ना, पण चालू मेहरबानी करून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला अर्धवट ज्ञान आहे. मी तुम्हाला सांगतो, कुठलंही ज्ञान परिपूर्ण असल्याशिवाय एकदा आपण बोलूच नाही. आमची भूमिका आहे स्पष्ट. टोल नाक्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, चेष्टा आहे का? जमिनी गेल्या कोणाच्या? आम्ही का थांबवलं? तो पैसे दिले नाही बाजूच्या घरांचे, शेतकऱ्यांचे. तुम्ही काय म्हणजे असं दात करून पोट भरायला लागले का सगळी मंडळी? काय चाललंय? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फलफिल अभ्यास करा. आम्ही का रागवलो? जर इथं 600 पोलीस मागं का गेले? काय जायचं कारण आहे? कशाला दादा आहे का? कारण असेल ना, काय तर त्रुटी असेल ना शासनाची. तिथे ते आम्ही सांगितलं, जोपर्यंत या सगळ्या असलेल्या इथं बाधित होणाऱ्या घरांना, इथं गेलेल्या बोर, इथे गेलेली झाड, इथे गेलेल्या जमिनी, यांचे मंदिर, धर्मशाळा, दूध डेअरी, स्मशानभूमी, ह्या काय तुम्ही पडून बसताय? हे ज्याच्यात सफर होतात ना, तुम्ही काय बोलताय सगळे मंडळी? आम्हाला काय इंटरेस्ट आहे? ऐका काय आरोप करणं सुद्धा चूक आहे. आरोप करताना सुद्धा बुद्धी जागेवर असली पाहिजे, जशी आमची 24 तास असते. आमचं म्हणणं तुम्हाला क्लिअर कट आहे.
ज्या ठिकाणी आम्ही समाजाचा व्रत घेतो ना, तर सकाळी 6 ते रात्री 2 काय करत असतो, तर आमचं म्हणणे आम्ही व्यवसाय करत नाही. जनतेत व्यवसाय करत नाही. आमचे व्यवसाय वेगळे. आम्ही इथं फक्त समाजसेवा करतो आणि समाजसेवा आम्हाला हे सांगते की कुठलाही अभ्यास तुम्ही आज तुम्ही लोकसभेच्या अंतिम टप्प्यात आहे, तुम्ही काय मुद्दे मांडताय? आज हा टोल नाका का थांबवला शरद सोनवणे? आताशी त्याचा बघा, तुम्हाला सांगतो शेवटच्या टप्प्यात त्याचा आताशी पूल होतोय. किती माणसं गेली असतील आमच्या वाडीतले? का आम्ही आजही थांबवला पाहिजे टोल नाका तसा? पण तरी सुद्धा आम्ही काय विचारतो, शासनाने एवढा मोठं कॉन्ट्रॅक्ट दिले ज्याला, ज्याने नाशिक पासून तर पुण्यापर्यंत एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यात ज्याला परवडलं नाही तो पळून गेला पाहिला. त्याच्यामध्ये आम्ही सफर झालो. तुम्ही त्या रोडला राहत नाही. मेला का रात्री 1ला मला फोन येतो, 1:15 पनीर आणि शर्टो मी पळत जातोय. त्याचं कारण असं आहे, आमचं नाही तसं नाही. टोल नाक्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला चाटाळपणा झालाय सर्वांना. तुम्हाला असं वाटतं टोल म्हणजे काय? टोल म्हणजे काय वसूल आहेत का साहेब? टोल म्हणजे कोण करतं ह्या सगळ्या? टोल करणारे घेणारे कॉन्ट्रॅक्टर वेगळे. आमची फक्त पोरं 60 पोरं 3 हप्त्यामध्ये कामाला लागतात साहेब. म्हणजे 3 हप्ते पगार किती? 12,000 15,000. आणि आम्ही त्याच्यावर का बांधून भांडतोय? फक्त या 3 शिफ्ट मध्ये फक्त स्थानिक ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना फक्त काम मिळालं पाहिजे. का आम्ही नाही भांडणार? जे लोक जिथे ज्याच्या जमिनी गेल्या, आमचं म्हणणं असं ठीक आहे, थांबा जरा. भारतीय जनता पार्टीचे नेते बोलतात. टोल नाक्याचा ऐका ना, बिनकेस आहे. एक मिनिट. ऐका ना, एक मिनिट. इथं कार्यक्रम आहे, नंतर बोलू. बोला सभेचं सांगा ना तुम्ही. मी बोलतो नंतर बोलतो. आता अलीकडे तुम्ही इथं कार्यक्रम आहे. हा 1 मिनिट, एकच प्रश्न विचारतो. आता अलीकडे तुम्ही अमोल कोल्ह्यांवर आरोप करता, बरोबर? काही दिवसापूर्वी तुमची गटकट होण्याच्या अगोदर अमोल कोल्हे तुम्ही एकत्र होतात. अनेक व्यासपीठावर तुम्ही भाषण करताना अमोल कोल्हेची स्तुती केली. आता तुम्ही अमोल कोल्हेच्या विरोधात बोलता. तुम्हाला वाटतंय जनतेला पटेल? कसं आहे, डॉक्टर अमोल कोल्हे त्याला जे लोकांनी ज्यासाठी निवडून दिलेलं होतं त्याच्यामध्ये निश्चित प्रकारे ते कमीच पडलेले आहे. तेव्हा सुद्धा मी लोकांमध्ये जेव्हा जायचो तेव्हा लोक म्हणायचे निदान एकदा तरी आमच्या गावात आणा. जिथं जिथं काही काम आहे ते म्हणले आम्ही एवढे पत्र दिले, एवढे सरपंच माझ्याकडे येतात, यांच्याकडे येतात, खासदार साहेबांकडे जातात, इतके पुरावे आहेत आणि इतके सगळ्या गोष्टी, ते एकाही पत्राला काही समाधानकारक उत्तरे नाही, त्याची दखलही घेतली नाही, स्वतः अटेंडही केले नाही. PA आरेरावी 2-2 तास बाहेर बसून ठेवणार, या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पत्रकार मला विचारायचे खासदार येत नाही. ठीक आहे, ते आम्ही एका पक्षात होतो, त्यांचे नेते, आम्ही निरुत्तर व्हायचो. काय बोलणार काय आम्ही आणि हे काय गोष्टी करणार? म्हणून तेव्हाच्या गोष्टी आम्ही ते झाकून न्यायचो. आम्ही त्यांचा आदरच ठेवला, आम्ही त्यांचा सन्मान ठेवला. जेवढे काय विकास कामं केली ते प्रत्येक बोर्डवर अमोल कोल्हेंचा फोटो आम्ही लावलेलाच आहे, तिथं त्यांचं नाव लिहिलेलंच आहे. एक छोटं उदाहरण होतं, तर ओतूरचे तानाजी तांबे इथं आले. ओतूरच्या सगळ्यात पवित्र यात्रा कुठली असते? ती श्रावणी सोमवारची कपर्तकेश्वरची यात्रा. 4 किंवा 5 सोमवार येतात. 5 वर्षामध्ये असं गृहीत धरा की 15 ते 20 सोमवार श्रावणी सोमवारची तिथे येतात. ते एकाही श्रावणी सोमवारला त्यांनी येऊ नये. आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की एकदा तरी तुम्ही या. लोकांची तिथं आस्था आहे, एवढ्या लोकांनी आपल्याला मदत केली, त्यांची भावना तुमच्याविषयी चांगली आहे, तुम्ही तिथे येऊन जा. बाकीच्या कामाच्या बाबतीत आम्ही तर होतो, एकाही श्रावणी सोमवारला तिथं आले नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने किती सांभाळायचं, किती झाकळून न्यायचं, किती काय गोष्टी करायच्या, याला काही मर्यादा आहेत का नाही? माझा तो दावा आहे, आत्ता फक्त साहेबांच्या या सगळ्या नावावर, या सगळ्या गोष्टीवर त्यांचं सगळं ते चाललंय. अन्यथा राष्ट्रवादी एक समुद्राशी चालले असते ना, तर कुठच्या कुठं फेकले गेले असते. आमचे फार नाकीनऊ झाले असं सगळ्या गोष्टी करून. पण जे वास्तव आहे ते जास्त दिवस लपत नसतं. पण आम्ही वास्तवावर काम करणारे लोक आहोत आणि मी जे काय बोलतो ते वास्तव बोलतो, मी काही खोटं बोलत नाही. जे काय आहे ते खरं आहे, ते बोलाय करायचं. 1 मिनिट, एवढंच मला या निमित्ताने त्यांच्याबद्दल सांगायचं. माझी विनंती आहे, वेळ खूप झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय एक प्रश्न आहे, की काही आमदारांचं मतदारसंघामध्ये येऊ नका म्हणून अजित पवारांना सांगायचे, म्हणून मी मतदारसंघात ते खोटं आहे. त्यांचं अपयश लपवण्यासाठी ते रडीचा डाव खेळत आहे. तशी वस्तुस्थिती, तशी परिस्थिती अजिबात काही नाही.
आम्ही कधी अडवलं नाही. उलट त्यांनी एक शनिवारचा वार नारेगावसाठी दिला होता. आम्ही प्लॅनिंग करायचो, पण एखाद्या वेळेस ते आले तर 2 तास थांबून जायचे. इतर ठिकाणी ते आम्हाला काही साथ मिळाली. तरी राहुल शेट्ट्यांना राज्यातून सभेसाठी मागणी झाली होती. हेलिकॉप्टर सुद्धा पवार साहेबांनी किंवा पक्षाने त्यांना दिलं होतं. त्याबद्दल काय? कधी आता सुद्धा. कधी वक्ताय तो वक्ताय ते वक्ताय ना, वक्ताय एवढं कामात. बोला बोला हे इलेक्शनच्या पुरतं ठीक आहे ना. बाकीचे इतर 4 वर्ष काही सभा चालू आहेत. त्याच्या सभेचा आवाज आहे. हे थांबा, हे नाना काय म्हणता ऐकत. उद्याचं 8 तारखेला महायुतीची पत्रकार परिषद या ठिकाणी सर्व प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थित संपन्न होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसभेची निवडणूक 4थ्या टप्प्यातली अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि म्हणून उद्या शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ ओतूर या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीणजी दरेकर या ठिकाणी सभेला संबोधित करणार आहे. आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आणि ती सभा चांगल्या प्रकारे संपन्न होऊन एक लोकांमध्ये खरं तर आता मी बरेचसे प्रश्न या ठिकाणी ऐकले, त्याच्यावर बोलणार नाही, पण इलेक्शन देशाचं आहे, देशाचं भवितव्य ठरणार आहे आणि प्रश्न आपण खालचे इथले विचारत असताना खरं तर देशाच्या हितासाठी जो लोकसभेत सर्वोच्च सभागृह आहे त्या सभागृहात जे निर्णय होतात ते त्याची इम्प्लिमेंट खऱ्या अर्थाने खाली होत असते. आणि म्हणून खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनी 15 वर्ष जे काम केले, काम तर सोडा, पण सर्वसामान्य माणसाच्या सुखादुःखात प्रत्येक गावामध्ये एक गाव नाही असं की ज्या गावात गेल्यानंतर शिवाजीराव आढळराव तुम्ही या गावात आलेच नाही असं एक सुद्धा गाव या मतदारसंघामध्ये त्यांना सांगितलं. आणि म्हणून त्या ठिकाणी खासदारांनी 15 वर्षाचा अनुभव असताना खऱ्या अर्थानं 5 वर्ष आपण मतदारसंघ मागे नेला, याचा कधी आत्मपरीक्षण आपण केलं का? जे प्रोजेक्ट त्यांना करायचे होते जर त्यांना संधी मिळाली असती तर या शासनाच्या मार्फत जे काही प्रश्न आपल्या मनात तुमच्या मनात आहे ते नक्कीच या ठिकाणी मार्गी लागलेले दिसले असते. आणि म्हणून पुन्हा एकदा देशाचं नेतृत्व करणारे खंबीर नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याबरोबर काम करण्याची संधी आणि ह्या शिरूर मतदारसंघाचा जो काही विकसित केंद्र शासनाचे मुद्दे असतील ते करण्यासाठी दादांना नक्कीच या शिरूर मतदारसंघातून चांगला प्रतिसाद आहे. काल आम्ही शिरूरमध्ये सुद्धा पाहिला, चांगला त्या ठिकाणी लोकांनी प्रतिसाद दिला आहे. नक्कीच दादा त्या ठिकाणी विजयी होती आणि उद्या नेते मंडळी आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं. नेते मंडळींचं जे काय त्या ठिकाणी विचार आपण नक्कीच त्या ठिकाणी आपल्या काही प्रश्नांची उत्तर नक्की त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातील. सर नाना, गाव बैठक झाली नारेगावची, तुम्ही गाव म्हणून अबोल कोल्हेंना पाठिंबा देण्याच्या सभेमध्ये उपस्थित होता, पाठिंबा बी दिला, की आता कसं काय बदल झाला? ऐका संदीपराव, शेवटी गाव असतं आणि गाव मीटिंग मध्ये मी मागच्याही पंचवार्षिकला आम्ही मोठेपणाने सामोरे जाणार आहेत. त्यांनी जर बोलवलं असतं तर कुठल्या मिटिंगला आले नसते, पण ज्यावेळेस गावाने मला सांगितलं तर तुम्ही मिटिंगला यायला पाहिजे. गाव म्हणून माझी गावाबरोबर तिथं राजकीय मिटिंग नव्हती, ती गावाची मिटिंग होती. गावचा उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. मी काय असं चोरून लपून गेलो नाही, मी त्या ठिकाणी बसलो. मागच्या वेळेस तर मी भाषणं केली होती, शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या. शेवटी शुभेच्छा देण्या गावच्या उमेदवाराला हे गावचं एक काम आहे, तर अडचण काय? मंदिरामध्ये तुम्ही पाठिंबा देता, नंतर राजकारण मी त्या ठिकाणी भाषण केलेलं नाहीये. काय होतं नारेगाव मधून कसं राहील आता ते 4 तारखेला तुम्हाला कळलं ना. चला चला.